बीएमसी इलेक्शन से कबल पहले अजीत पवार ग्रुप के काबीनी वजीर को जबरदस्त झटका लगा। अब शिवसेना शिंदे ग्रुप के रुकने असेंबली मंगेश कुडालकर की मुश्किलात में इजाफा हो गया है। महाड़ा की जमीन का गैर कानूनी इस्तेमाल और इस रिजर्व प्लॉट पर बाजाब्ता तौर पर कमर्शियल हॉल बनाने के मामले में अदालत ने उनके खिलाफ एंटी करप्शन ब्यूरो यानी प्रिवेंटिव ऑफ करप्शन एक्ट के तहत इंक्वायरी का हुक्म दे दिया है। बता दिया आपको कि एक शिकायत कुनिंदा ने मंगेश कुडालकर पर इल्जाम लगाया कि उन्होंने सरकारी जमीन का गैर कानूनी इस्तेमाल किया और महाड़ा की जमीन पर अपनी जाती मुफाद के लिए हॉल तामीर करके उसका कमर्शियल इस्तेमाल किया और ये किराए पर हॉल दिया जाता था। जिसके बाद जो है शिकायत कुनिंदा की शिकायत पर जो है कोर्ट ने कार्रवाई करते हुए इस बात को तस्लीम किया कि मंगेश कुडालकर ने अपने इख्तियारात का गलत इस्तेमाल करते हुए महाड़ा की जमीन हासिल की और उस पर जो है आलीशान हॉल तामीर करके इसे किराए पर चढ़ा दिया। और इस मसले पर जो है अदालत ने इस बात पर जो दस्तावेजात शिकायत कुनिंदा ने पेश किए थे उसको जो है सामने रखते हुए इस मसले पर इंक्वायरी का हुक्म दिया है। प्रिवेंटिव ऑफ करप्शन एक्ट के तहत दफा 7 और 13 के तहत जो है इंक्वायरी का हुक्म दिया है। यह इंक्वायरी एसीबी करेगी और इसके बाद जो है रिपोर्ट पेश करेगी, जिसके बाद अदालत इस पर सख्त रुख इख्तियार कर सकती है। क्योंकि अदालत में जो सबूत पेश किए गए हैं उसमें बताया गया है कि सरकारी जमीन का जो रिजर्व प्लॉट था उसका गैर कानूनी तरीके से इस्तेमाल किया गया और रुकने असेंबली ने अपने फायदे के लिए इस जमीन का इस्तेमाल किया और इस पर जो है किराया वसूल किया गया है। ऐसे में जो है शिकायत कुनिंदा की शिकायत को अदालत ने दुरुस्त पाया और इस मसले पर इंक्वायरी का हुक्म दिया है, जिसके बाद मंगेश कुडालकर को जबरदस्त झटका लगा है। और ये रमेश जो है शिकायत कुनिंदा रमेश सत्यान बोरवा ये शिकायत कुनिंदा है। इन्होंने तमाम दस्तावेजात पेश किए हैं और उसके बाद अदालत ने यह फैसला सुनाया है और अब जो है एंटी करप्शन अपनी रिपोर्ट में तमाम चीजों का जायजा लेगी और इसके बाद रिपोर्ट पेश करेगी और इसके बाद जो है मंगेश कुडालकर पर एफआईआर भी दर्ज की जा सकती है। और इस सिलसिले में जो है मंगेश कुडालकर ने क्या सफाई दी है, देखिए जहां के इंसाफ की इस खास रिपोर्ट में। दिनांक 17 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालासंदर्भात आजची ही एक छोटीशी पत्रकार परिषद आपल्या समोर माझं म्हणणं मांडण्यासाठी बोलवलेली। त्यामध्ये तक्रारदाराने न्यायालयामध्ये ज्या प्रकारे सत्य बाजूला ठेवून खोट्या तक्रारींच्या अनुषंगाने आणि अपूर्ण माहितीच्या आधारे आज न्यायालयाकडून त्यांनी तो आदेश मिळवलेला आहे आणि यासाठी आम्ही योग्य त्या न्यायालयामध्ये जाणार आहोत आणि नक्कीच आमचा न्याय संस्थेवर विश्वास आहे आणि आम्हाला न्यायदेवता नक्कीच न्याय देईल अशी अपेक्षाही आहे। आजची ही पत्रकार परिषद जरी असली तरी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यास मला खरोखरच हे वाटतं की आज ज्या पद्धतीने न्यायालयाचा निकाल लागलेला आहे तो निकाल संपूर्णपणे ज्या तक्रारदाराने खोटी माहिती आणि अपूर्ण जी काही माहिती संपूर्णपणे आपल्या समोर आणलेली आणि त्या आधारे जे सत्य आणि जे काही पुरावे आहेत ते माझ्याकडे आहेत आणि ते सत्य काही शेवटी दडू शकत नाही। नक्कीच ज्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ तेव्हा हे सत्य आणि पुरावे आम्ही समोर ठेवू आणि नक्कीच त्यामुळे आम्हाला ती दाद किंवा आम्हाला न्यायालय संपूर्णपणे आम्हाला दाद देईल अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे। आणि नक्कीच मी आत्तापर्यंत जे काही काम केलेलं आहे ते प्रामाणिकपणाने आणि आत्तापर्यंत लोकांचा विश्वास ठेवून आपण काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच लोकांचा जो विश्वास आहे तो सार्थ ठरवण्यासाठी नक्कीच न्यायालयामध्ये जाऊन जी काही वस्तुस्थिती आहे सध्याची ती वस्तुस्थिती मी समोर आणेन आणि नक्कीच तक्रारदाराच्या ज्या काही भूमिका आहे ह्याच्या मागे त्याचं काय नक्की म्हणणं आहे ते सुद्धा जगासमोर नक्की येईल न्यायालयाच्या निकालानंतर, एवढे सुद्धा मला वाटतं। आणि आपण सर्वजण माझ्यावर एक विश्वास ठेवतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ह्याच्यामध्ये मुळातच त्यांनी सांगितलेलं की अनधिकृत बांधकाम आहे, तिथे कमर्शियल सेंटर आहे, पण वास्तविक अशा प्रकारची काहीच तिथे हे नाही आहे। आपण म्हाडाकडनं संपूर्णपणे एनओसी घेऊन 2016ला संपूर्णपणे एनओसीचं काम आपलं पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर रितसर एडीएम करून आपण ते संपूर्णपणे कलेक्टरकडनं एडीएम करून आणि रितसर कलेक्टरकडनं आपण रितसर परवानगी घेऊन आणि म्हाडाच्या मुंबई मंडळाकडनं परवानगी घेऊन
आपण हे संपूर्ण बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी विविध त्यांनी त्याच्यामध्ये दुसरं एक सांगितलेलं आहे ते म्हणजे संपूर्णपणे त्याच्यामध्ये प्रायव्हेट असं केलं जातं, पण खाजगी असं मालमत्ता कोणाची ती नाही आहे, तर एका संस्थेची मालमत्ता एक ट्रस्ट आहे आणि त्या ट्रस्टला सुद्धा कलेक्टरने मान्यता दिलेली आहे. म्हणजे जी काही टेंडर्स कलेक्टरने काढली होती त्या टेंडर्समध्ये या संस्थेने टेंडर भरून रितसर त्या ठिकाणी त्यांनी संस्थेला ताबा कलेक्टरने दिलेला आहे आणि कलेक्टरला सुद्धा जे काही पैसे वर्षाचे किंवा 2 वर्षाचे काही भरावे लागतात ते सुद्धा त्या ठिकाणी भरले जातात. असेसमेंट टॅक्स महापालिकेचा भरला जातो. म्हणजे सगळ्या ज्या काही रितसर गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या जातात आणि संस्थेतर्फे तिथे विनामूल्य योगा प्रशिक्षण शिबिर असेल, विविध बैठका असतील, विविध सोसायट्यांच्या बैठकी असतील आणि ज्या हेतूने समाज मंदिर आपण माडाकडनं घेतलेलं आहे ते हेतू समोर ठेवूनच तिथे त्या ठिकाणी कार्य केलं जातं आणि त्यामुळे त्यांनी जी काही माहिती दिलेली आहे ती संपूर्णपणे अपूर्ण माहितीच्या आधारे आणि खोटी आहे. नाही, नक्कीच याच्यामध्ये आता आम्ही जे पुरावे सादर करणार आहोत ते आपण नक्कीच न्यायालयामध्ये आपण बघायलाच कशा प्रकारे आम्ही संपूर्णपणे ज्या प्रकारे आमचे वकील त्या ठिकाणी ते पुरावे मांडतीलच. पण त्यांनी जे केलेलं ते त्याच्याकडे काही पुरावे नसताना किंवा काही गोष्टी नसताना त्याने फक्त ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या माहितीच्या आधारेच फक्त हा निकाल दिला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे अपूर्ण अशा प्रकारचा हा निकाल जरी असला तरी आपण त्याची दाद योग्य त्या न्यायालयात मागू.